बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी आता त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूर हिचा जबाब नोंदवलेला आहे। करीनाच्या जबाबातून पोलिसांना आरोपीबाबत मोठी माहिती मिळालेली आहे। घरात घुसलेला हल्लेखोर अतिशय आक्रमक होता असं करीनानं सांगितलेलं आहे। करीनानं नेमकं काय सांगितलं आपण बघूया। आरोपी घरात शिरला तेव्हा तो खूप आक्रमक दिसत होता। आम्ही सर्वजण हल्लेखोरापासून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरलो। आम्ही जीव वाचवण्यासाठी 12व्या मजल्यावरती गेलो। करीना कपूरनं नेमकं पोलिसांना काय सांगितलं हे आपण बघतोय। तसंच हल्लेखोराने घरातून काहीही चोरी केलेलं नाहीये। दागिने समोर असून सुद्धा त्याने चोरी केलेली नाहीये। करीनाचा जबाब यामध्ये महत्त्वाचा मानला जाईल। संपूर्ण घटनेनंतर करिश्मा सर्वांना तिच्या घरी घेऊन गेलेली आहे। पोलीस चौकशीमध्ये करीनाचा जबाब हा अतिशय महत्त्वाचा मानला जाईल। नेमकं काय घडलं हे करीनाने पोलिसांना सांगितलेलं आहे। तर सैफ अली खानच्या राहत्या घरात घुसून एकाने सैफवरती जीवघेणा हल्ला केला। एका अज्ञात व्यक्ती सेलिब्रिटीच्या घरात घुसते ही अत्यंत गंभीर घटना असून त्यामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेवरती तर विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। तर आपण बघतोय सैफवरती हल्ला झाला त्यानंतर अनेक चर्चांना आता तोंड फुटलेलं आहे। काही दिवसांपूर्वी बांद्र्यातीलच गॅलेक्सी अपार्टमेंट या सलमानच्या घराबाहेर गोळीबार झालेला होता। त्यानंतर सलमानच्या घराबाहेरील सिक्युरिटी ही अधिक कडक करण्यात आलेली होती। सलमानच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा चौकी उभारलेली आहे। गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात पोलिसांचा आता कडा पहारा तैनात आहे। सलमानच्या घराबाहेर अनेक चाहते गर्दी करत असतात। आता यावरती सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। तर सलमानच्या घराच्या खिडक्या आणि बाल्कनी बुलेट प्रूफ काचा ज्या आहेत त्या बसवण्यात आल्यात। तर बिल्डिंगच्या गेटवर सुद्धा आता सुरक्षा जाळी बसवण्यात आलेली आहे। बॉलिवूडचा बादशाह किंग खान याचं मुंबईतलं घर म्हणजे मन्नत। मन्नत हा साधासुधा बंगला नसून एक राजमहल असं म्हटलं तरी हरकत नाही। पण शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते इकडे कायम मन्नत बाहेर मोठी गर्दी करत असतात। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मन्नत बाहेर कडक सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। मन्नतचं गेट आणि परिसरात सिक्युरिटी गार्ड हे तैनात असतात। त्याचबरोबर सुरक्षा भिंतींच्या वर आणखीन एक संरक्षक जाळी सुद्धा बसवण्यात आलेली आहे। तर आता आपण बघूया सैफ अली खान राहतो त्या सद्गुरू शरण या इमारतीत सुरक्षा नेमकी कशी आहे। इमारतीच्या गेटवरती खासगी सुरक्षा रक्षक हे तैनात असतात। बिल्डिंग परिसरात कमी सीसीटीव्ही आहे। सैफ अली खान बिल्डिंगच्या 11व्या आणि 12व्या मजल्यावरती राहतोय। त्याच्या घरात जाण्यासाठी 2 स्वतंत्र लिफ्ट आहेत। पण एकदा बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये गेल्यावर जिन्याने 11व्या मजल्यावरती सहज पोहोचता येत आहे।